मंडळी नमस्कार. आज करतोय मस्त असा मोदकचा प्रकार, अगदी झटपट आणि साहित्यही कमी आणि खूप पौष्टिक मोदक आहे. आणि ही रेसिपी मी माझ्या चॅनलवर आहे, पण लाडूच्या स्वरूपात मी दाखवलेला आहे. खूप पौष्टिक रेसिपी आहे, पण मला वाटलं की चला ह्याचा मोदकही बनतोय तर आपण तुमच्यापर्यंत का नाही पोचवावा. आणि 10 ते 12 मिनटातच हा मोदक तयार होतोय जर आपले शेंगदाणे भाजलेले असतील तर. हे 5 शेंगदाणे 1 किलो, खजूर पाव किलो, 2 चमचे खसखस आणि साधारण 200 ग्रॅम गूळ. गूळ तुमच्या गोडीप्रमाणे घाला. खसखस भाजून घेऊया. आता मी खजुराच्या बिया काढून घेते. जायफळचा तुकडा आणि साधारण 15 वेलची घेतलेली आहे. सोलून घ्यायची आपल्याला वेलची. भाजली खसखस, वेलची सोललेली आणि जायफळ. बाहेर मंडळाच्या गणपतीची आरती चालू आहे. तर चला सर्व साहित्य मिक्स करून घेतले. आता आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरला वाटून घ्यायचे बारीक. तर या पद्धतीने मी सर्व वाटून घेते थोडं थोडं करून. हे पहा सर्व वाटून झालेलं आहे. आणि आता याच्यात आपल्याला तूप टाकायचं आहे 2-3 चमचे. आणि तूप हवं असेल तरच टाका, कारण लाडू बांधताना लाडूला थोडं असं तेल तेल असं सुटल्यासारखं होतं, म्हणून तूप हवं असेल तर टाका, कारण तुपाने टेस्ट ही छान येते. आणि अगदी चांगलं मिक्स करून आपल्याला त्याचे लाडू बांधून घ्यायचेत. हवे असेल तर लाडू बांधा, नाहीतर मोदकही करू शकता. खूप चांगल्या पद्धतीने मोदकही होतात आणि सुंदरही दिसतात. लाडूसुद्धा छान दिसतात. तर तुमच्या बाप्पांना हे लाडू आणि मोदक दोन्हीही प्रकार आवडणारेच आहेत. तर तुम्ही कुठलाही एक प्रकार करा किंवा दोन्ही केले तरी चालतील. खूप सुंदर आणि टेस्टीसुद्धा तेवढीच लागतात. तर असे मोदक करा, लाडू करा. आणि कालचीसुद्धा तुम्ही रेसिपी पहा मोदकाची, छान आहे.